हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तुम्ही माझा जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आम्ही चाललो आहोत शिर्डीला. खूप दिवसांपासून मला स्वप्नांमध्ये सारखं शिर्डीला गेल्यासारखं भासत होतं, दिसत होतं की मी शिर्डीला गेलेले आहे, तिथं दर्शन घेत आहे असं वगैरे मला दिसत होतं. खूपदा असं 4-5दा झालेलं होतं. तर मग मी ह्यांना तयारी करायला लावली आणि आम्ही शिर्डीला आलो होतो. तर शिर्डीचं दर्शन वगैरे झालं, कारण की गर्दी अजिबातच नव्हती. आम्हाला तर वाटलं एक 12 ते 2 असं टाईम होईल आम्हाला रांगेत उभं राहून दर्शनासाठी, कारण की आम्ही पोहोचलोच होतो 8:30 पावणे 9 वाजता आणि तिथं मग नाश्ता पाणी करून आम्ही 9:30 पावणे 10च्या सुमारास लाईनीला लागलो. पण अजिबात काही गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन एक 15 ते 20 मिनटामध्ये आमचं दर्शन पूर्ण झालं. आणि त्याच्या अगोदरच आम्ही नाश्ता केला असल्यामुळे मग भूक पण नव्हती, त्याच्यामुळं मग काय आम्ही जेवण वगैरे केलं नाही तिथे आणि लगेच निघालो. म्हटलं बरंच झालं, तसंच आम्हाला 1-2 ठिकाणं इथली जवळपासची बघता येईल म्हणून आम्ही मग लगेच निघालो. तर येताना आम्हाला एक छानसं मंदिर गुगलने आणि ChatGPTने सुचवलं. ते म्हणजे टाकळी, पण पारनेर तालुक्यातील टाकळी गावातील ढोकेश्वर मंदिर. खूप छान असं निसर्ग वातावरणामध्ये असलेलं हे मंदिर आहे. तर आम्ही शोधत गेलो आणि मॅपवर तर काही 100% आपण विश्वास ठेवू शकत नाही, कारण की तो खूप कन्फ्यूज करतो. इथनं गाडी घाला, तिकडं चला, इथं चला म्हणून. तर आम्हाला मॅपने डायरेक्ट गावामध्ये नेलं. तर गावातल्या लोकांनी सांगितलं की इथं नाही, तुम्ही ह्या रस्त्याने मागं जा म्हणून. आम्ही मग नंतरनं गावातनं जाऊन, म्हणजे टाकळी गावातनं जाऊन परत बाहेर निघलो आणि नंतरनं हा मंदिर शोधत आलो. तर आता हा सरळ मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही आता चाललो आहोत मंदिरामध्ये. तर खूप असं निसर्ग आहे इकडे आणि इकडचं वातावरण निसर्गरम्यच असतं. आपल्या इकडंच विदर्भातलं वातावरण असं नसतं, कारण की आपल्या विदर्भामध्ये पावसाच्या जागी पाऊसच पडतो, उन्हाळ्याच्या जागी कडक उन्हाळा येतो आणि थंडीच्या जागी कडक थंडी पडते. तर सध्याचं तरी आता गावाकडं वातावरण एवढे अजून हिरवगार झालेलं नाही आहे, थोडं आहे. तर आम्ही पोहोचलो टाकळीच्या ढोकेश्वर मंदिरामध्ये. तिथं आहे शिवलिंगाची म्हणजे शिवलिंग आहे खूप छान असं त्या मंदिरामध्ये. आणि बाहेरूनच ते मंदिर पाहून इतकं आश्चर्य वाटलं की अरे, ChatGPTने खरंच आपल्याला खूप छान ठिकाण सुचवलं की तुम्ही इथे जाऊ शकता, ते शिर्डीच्या जवळपासच आहे म्हणून. तर आम्ही इथे येऊन पोचलो आणि इथं पण काही एवढी गर्दी नव्हती, कारण की हे निसर्गामध्ये एक छोटंसं असं लेण्यांद्री असल्यासारखं आहे, खूप छान असं. आणि ह्या दोघांना पण आश्चर्य वाटलं की खरंच ChatGPTने इतकं सुंदर मंदिर सुचवलं. आणि मग म्हटलं, मी आहे का नाही टॅलेंटेड, जे मी ज्या ChatGPTला विचारलं आणि त्याने उत्तर दिलं मला असं. तर बघता क्षणी असं वाटलं की मंदिर एकदम भुयारामध्ये वगैरे असेल, कारण की त्याचं टेक्स्चरच तुम्ही बघत असाल तर ते बघत भरूनच दिसते की कसं आहे. तर पायऱ्या वगैरे असं वाटलं नाही की भरपूर पायऱ्या वगैरे असतील. असं वाटलं की आतमध्ये असं आपल्याला जसं रायगडावरती आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा असं रायगडाला चढताना असं वाटलं की अरे लगेच पोचून जाऊ आपण, पण आता पोचू की नंतर पोचू की असं करता आम्ही खूप लांबपर्यंत चालत आलो होतो. पहिल्यांदा सगळं चढलो होतो रायगडाचा. तसंच वाटलं होतं की हे पण भरपूर असेल म्हणून आम्ही प्रिपरेशन करून गेलो. पाण्याच्या बाटल्या जरासं खायला वगैरे घेतलं, पण नव्हतं खरंच. एवढं काही नव्हतं जास्त, जरासंच पायऱ्या होत्या. पण आईला कसं पायामध्ये मोड पडली होती, म्हणजे फ्रॅक्चर झाला होता तिचा पाय, ती घसरून पडली होती पायऱ्यांवरनं. त्याच्यामुळे मग तिला काही येणं झालंच नाही. ती खालीच पायऱ्यांवरती बसली, कारण की ती थोडा अर्ध्या पायऱ्या चढल्या तिने, पण नंतर तिला खूप छातीला धाप लागायला लागली, एकदम असं दम म्हणजे लागायला लागला. म्हणजे आता वय झाल्यावरती होतंच माणसाचं, म्हणून मग ती काही आली नाही. तर ती खालीच बसली पायऱ्यांवरती, अर्ध्या चढल्या आणि अर्ध्या पायऱ्यांवरती ती बसली, आली नाही वरती. मग आम्हीच चढलो. तर बहुतेक 150 पायऱ्या असतील जास्तीत जास्त. तर वरती चढल्यावरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे, जे डोंगरामध्ये कोरलं गेलं आहे. माहीत नाही पहिल्यांच्या लोकांचं काय डोकं होतं यार, खरंच त्यांची बुद्धिमत्ता काय असेल की त्यांनी इतके सुंदर असे मंदिर कोरीव काम करून ठेवलेले आहेत. तसंच इथं सुद्धा कोरीवच केलेलं आहे, असं तुम्ही बघू शकता. एकदम वरती पण नाही आणि एकदम खाली पण नाही, असं मध्यभागी हे मंदिर आहे आणि एकदम डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे. असं वेगळं काही बांधकाम नाही याच्यामध्ये, फक्त त्यांनी असं छान असं कोरलेलं आहे मंदिर. तर इथं आम्ही आतमध्ये म्हणजे इथं वरती आल्यावरती हे दोघं माणसं तर बसलेच, मुलं खेळायच्या नादामध्ये होते आणि मी होते व्हिडिओ शूटिंगच्या नादामध्ये. तर मी आल्याबरोबर व्हिडिओ शूट करायला घेतला. तर तिथे मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात जायला बायकांना प्रवेश नव्हता, फक्त माणसं प्रवेश करू शकतात.
हा मतभेद तर कुठेही असतोच, माहीत नाही का. तर देवसुद्धा म्हणत नाही की मला म्हणजे असं नाही का की बाईने दर्शन घेतलं पाहिजे तर ते बाहेरूनच घेतलं पाहिजे, आतमध्ये यायचं नाही तर असं वगैरे. पण आपल्या लोकांनी आधीपासूनच ठरवून ठेवलेलं आहे की बाईनी इथंच आतमध्ये जायचं नाही वगैरे वगैरे. तर असं मी आता काही वेगळं वक्तव्य करत नाही त्याच्यावरती, तो वेगळाच इश्यू होईल. तर इथं नव्हतंच तसं बायकांना प्रवेश घ्यायला, माणसांनी आतमध्ये जायचं आणि आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं. सहसा असं कुठल्या शंकराच्या मंदिरात असतं का माहीत नाही, पण आमच्या गावामध्ये सुद्धा मंदिर आहे, तर आम्ही त्या गाभाऱ्यामध्ये जाऊन शिवलिंगाची मूर्ती आहे तिथे आम्ही दर्शन पण घेऊ शकतो. पण इथं तुम्ही बघू शकता बोर्ड आहे की त्या बोर्डावरती लिहिलं होतं की बायकांनी आतमध्ये प्रवेश करायचा नाही. तर नाहीच गेलो आम्ही आतमध्ये. तर छान छान अशा कोरीव काम केलेल्या मूर्त्या आहेत, ज्या हाताने कोरलेल्या असतील बहुतेक पहिल्याच्या लोकांनी. आणि खूप छान असं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराच्याच इथं साईडला ही बघा, त्या डोंगरावरच ही विहीर आहे. आणि ही विहीरसुद्धा इतकी ही आहे की म्हणजे म्हणजे कसं बनवलं असेल पहिल्याच्या लोकांनी आणि काय विचार करून बनवलं असेल. खरंच इतकी सुंदर आतमध्ये ही आहे. आणि जे वरचं डोंगराचं पाणी असतं ते इथे येऊन बहुतेक साचत असेल, असं काहीसं असेल. आणि ह्याच्यामध्ये एक सुंदर एक कासवसुद्धा होता. आणि तो कासव आमच्या म्हणजे आम्ही सगळ्या तिथं जमा झालो होतो ना, तर तो आम्हाला दर्शन द्यायलाच आलेला असेल बहुतेक. तर ती विहीरसुद्धा होती. बघा तुम्ही बघू शकता हा कासवसुद्धा आहे इथे. तर दर्शन वगैरे तर खूप छान झालं आणि मस्तपैकी छान निसर्ग होता वरती आल्यावरती. तर छान छान फोटोसुद्धा आम्ही काढले. आणि नंतर ना मग जरा वेळ शांतीला बसलो, कारण की वरती येऊन खूप दम लागलेला, थाप लागलेली. आणि त्याच्यामुळे मग आम्ही वरती येऊन जरा वेळ निवांत बसलो. पण निसर्गाची कमालच आहे आणि पहिलेच्या लोकांची सुद्धा खूप कमाल आहे की. तर असो, चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.